आणि नक्कीच तुमचा लाडका आवडता मथुर सुद्धा तिथं गुलालाचा मानकरी 3 नंबरचा मानकरी झाला, काय बोलाल? मुंबई किंग मथुर हा असाच पलत राहो, अशाच बक्षिसा घेत राहो, असं सर्व मुंबईकरांची इच्छा. नियोजन घडलं कारण आता मला वाटतं खूप सारे पैरे आणि मला वाटतं आज पहिल्यांदाच आतून शेरा पळाला उजवीला. कसं काय म्हणजे इतकी मोठी रिस्क का घेतली तुम्ही? खास करून मुंबईचे जे प्रेक्षक गेले होते ते मथुरलाच पाहण्यासाठी गेले होते. आपला मथुर कधी नंबरमध्ये राहतो आणि आपला मुंबईचं नाव कधी रोशन करतो, या गोष्टीच्या आधारे सर्व मुंबईकर त्याला पाहण्यासाठी गेले होते. मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता उसाटणे मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि एक सन्मान चिन्ह घेऊन शेरा निघाला घरी. पण आता मी थोडा उशिरा आलो म्हणून आता आपण टेम्पोमध्ये शेरा चढला. दादांची बाईट घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. त्या दिवशी आपली एक मुलाखत झाली होती, कुठेतरी एक नाव करण्यासाठी बघा आमचं नाव कसं उंचवेल तो शेरा कायम प्रयत्न करत असतो. आणि आज पण एक मोठी लढत झाली. मला वाटतं कानाशीट पाटील यांचा मेहरबान आणि वालिवलीकरांचा सुंदर त्या साईडला होता. आपल्यासोबत शेरासोबत कोण पळाला? शेरासोबत शुभम पळाला आणि चांगली गाडी पळाली. शिवा म्हात्रेचा शुभम. शिवा म्हात्रे यांचा बरोबर. शुभम. कसं काय नियोजन घडलं कारण आता मला वाटतं खूप सारे पैरे आणि मला वाटतं आज पहिल्यांदाच आतून शेरा पळाला उजवीला. कसं काय म्हणजे इतकी मोठी रिस्क का घेतली तुम्ही? शेरा हा डावी खांदीनी पळतो आणि दोन्ही रस्त्यात पळतो हे आम्हाला आज समजलं की तो उजव्या रस्त्यात पण पळू शकतो. जेव्हा पदम पटेल मगरेजी यांचा फोन आला की आपण डाव्या रस्त्यात गाडी पळवतो पण कधी उजव्या रस्त्यात पण पळून बघा, त्यानुसार आम्ही शुभमचा पेरा केला आणि उजव्या रस्त्यात. बरोबर. काय म्हणजे मनामध्ये काय धाकधुकी होती कारण समोरची गाडी पण खूप मोठी होती आणि आपली गाडी पण मोठी होती, काय धाकधुकी होती मनामध्ये? नाही, गाडी खेळायचं म्हटलं तर निस्वार्थीपणानेच गाडी आम्ही खेळतो, बेधडक गाडी खेळतो. आम्ही प्रथमतः आल्यानंतर आपण नाव देणार हे निश्चित केलं होतं आणि नाव दिल्यानंतर कोण फिरवेल याची आम्ही कधी चर्चा पण केली नव्हती. पण जसं समजलं आपल्या गाडीवरती नाव फिरवलं, या काना पाटील शेट यांनी नाव फिरवलं आणि त्यांचा मेहरबान पळणार आहे, त्याच्या जोडीला वालिवलीकरांचा सुंदर पळणार आहे. साहजिकच गाडी ती आज 1 नंबरला पळते आणि त्या गाडीने नाव फिरवल्यानंतर आमची मुलं प्रश्नात पडलेली थोडी का गाडी मोठी आहे, असून द्या, शर्यत आहे, शर्यत ते पण आपले मित्र आहेत, मैत्रीपूर्वक गाडी होणार आहे, यानुसार आमची गाडी झाली. बरोबर आहे. आता जी गाडी पळाली शुभम डॉन आणि शेरा, हा नियोजन कसा घडून आला होता, कधी घडला होता? शुभम डॉन आणि शेरा याची गाडी जेव्हा पळाली म्हणजे जमवण्याच्या अगोदर आम्ही रामश्याम मैदान खिडकाली येथे आमची गाडी पळवली. शेरामध्ये शिट्टी आमच्या घरचा शिट्टी होता आणि शिट्टी बैल आणि शेरा ही चांगली गाडी पळाली. बरोबर आहे. तेव्हाच नियोजन झाला का? तेव्हाच नियोजन. बरोबर. आता त्या दिवशी मला वाटतं शुभमची गाडी पण इथं रीटगडच्या मैदानामध्ये संतोष शेट्टोडकर यांच्या सुंदर सोबत पळाली होती आणि तिथं पण खूप गती लावली होती आणि आज पण छान गती लावली, गाडी छान पळाली आणि प्रेक्षकांचा खूप जल्लोष झाला, काय बोलाल? प्रेक्षक शेरा असला की प्रेक्षक येतातच आणि पब्लिक असल्यानुसार शेरा हा पल आपला दाखवतोच. बरोबर आहे. आणि मला वाटतं ज्या प्रकारे तुम्ही बैल उतरवलाय, किती आता 2 दिवसानंतर खिरकालीच्या नंतर आज काढला, किती दिवसानंतर आता पुन्हा निघाला शेरा? शेराला थकावट नसते. शेरा असा तुम्ही उद्या मैदान असेल तर उद्या पण पळू शकता, त्याला सवय आहे 7-7 टाईम पळण्याची आणि बैलाला असं कधी असं थकावट कधी जाणवली नाही. इथलं वातावरण आम्ही त्याप्रमाणे आमच्या जिथे बैल आम्ही आमच्या बेड्यामध्ये बांधतो तिथे त्याला जसं आवश्यक वातावरण पाहिजे त्याप्रमाणे आम्ही वातावरण पण केलेलं आहे आणि त्याला इथला क्लायमेट सूट झाल्या आणि चांगला आहे. बरोबर आहे. आता मैदानामध्ये आल्यानंतर ना प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते आपल्या कपाली एक गुलाल लागावा मानाचा आणि त्याच्यानंतर एखादा सन्मान चिन्ह जे आज उसाटणे करावी. मला वाटतं जे प्रवीणदादा पाटील त्यांनी कुठेतरी गाडा मालकांना काहीतरी आठवण म्हणून भेट म्हणून दिलेलं आहे सन्मान चिन्ह, काय बोलाल? उसाटणे मैदानाचं आज नियोजन चांगल्या प्रकारे होता. गाडी पण ज्याप्रमाणे ते सोडत होते चांगल्या पद्धतीने गाड्या सोडल्यात, गाड्या व्यवस्थित मांडून दिल्या आणि सर्व गाड्या या पूर्ण झालेल्या आहेत आणि आज त्यांनी प्रथम पारितोषिक ठेवलेलं आहे, जी मोठ्या उच्च बक्षीस म्हणजे मोठ्या याच्या रकमेवरती जी अमाऊंटवरती शर्यत त्यांना एक पारितोषिक म्हणून सन्मान चिन्ह देण्यात आले. बरोबर आहे. आणि ते मिळवल्यानंतर आता तुम्हाला काय वाटतं कुठेतरी ही भेट घेऊन म्हणजे एक आठवण राहून जाईल, काय वाटतं?
साहजिकच सन्मान चिन्ह मिळाल्यानंतर सर्व मुलांना आमच्या एकदम आनंद व्यक्त झालेला आहे आणि हा आनंद आम्ही इथेच साजरा नाही तर MP ला तिकडे आपली शहराचे फॅन आहेत त्यांना पण सांगितलं आणि त्यांना पण मनात खूप इच्छा प्रकट झालेली आहे की शहराने ट्रॉफी मिळवली आणि त्याचा त्यांना आनंद आहे. बरोबर आहे. आणि जी गाडी पळाली गुलालासाठी ड्रायव्हर कोणाला बसवलात तुम्ही? आज चांदपचा पंकज ड्रायव्हर होतं आणि त्यांनी चांगली गाडी आहे. बरोबर. आणि समोरची गाडी पण खूप मोठी आणि अतिशय चर्चेची गाडी होती. मला वाटतं ती पहिल्यांदाच पळाले पण दोन्ही बैलांनी या मुंबई बिंजोर व आदिराचे गाजवले. काय बोला? कान्हा पाटील यांचा मेहरबान हा एक नंबरचाच बैल आहे. त्याच्या जोडीला सुंदर हा आत्ता चांगल्या गुलालात बैल आहे. वालिवलीकरांचा सुंदर हा बैल चांगला पळतो. मागे पण मथुरमध्ये त्यांनी चांगला गुलाल घेतलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे बैल हा तो पण एक नंबरमध्येच आलेला आहे. बरोबर. आणि ही गाडी बघण्यासारखी होती आणि प्रेक्षकांना तशी आनंद देऊन गेली. बरोबर आहे. आता जो आयोजन नियोजन तुम्ही सांगितलं की आज एकही गाड्या नाही राहिल्या कुठेतरी मला वाटतं आज जे काही टॉपचे गाडा मालक होते तेच इथं उपस्थित होते कारण काल पुशेगाव झाला त्याच्यामुळे आज बाकीची बैलं नाही आली. काय बोलाल? कालचा जो मैदान पुशेगावचा मैदान झाला त्या मैदानामध्ये आपले मुंबईचे 4 नंदी पळाले आणि त्या नंदींचा मी एकदम अभिवादन करतो आणि त्यांनी आपल्या मुंबईचं एकदम नाव रोशन केलं आणि त्यांना हिंद केसरी पुरस्कार मिळाला. बरोबर. आणि नक्कीच तुमचा लाडका आवडता मथुर सुद्धा तिथं गुलालाचा मानकरी 3 नंबरचा मानकरी झाला. काय बोलाल? मुंबई किंग मथुर हा असाच पळत राहो, अशाच बक्षिसा घेत राहो असं सर्व मुंबईकरांची इच्छा. खास करून मुंबईचे जे प्रेक्षक गेले होते ते मथुरलाच पाहण्यासाठी गेले होते. आपला मथुर कधी नंबरमध्ये राहतो आणि आपला मुंबईचं नाव कधी रोशन करतो या गोष्टीच्या आधारे सर्व मुंबईकर त्याला पाहण्यासाठी गेले. बरोबर आहे. आता मथुर मला वाटतं रात्रीच घरी आलाय. आता कधी होतं नियोजन शेरा आणि मथुरचं? काय बोलणं झालं का राहुलबाईंशी? राहुलभाई आणि शुभमशी माझं मागेच बोलणं झालं आहे. त्यांनी मला सांगितलं की आपला नंदी हा पुशेगावचा मैदान पळून आल्यानंतर आपण नियोजन करू आणि त्यानुसार आता आल्यानंतर आपण पुढचा विचार करू. ते बरोबर. आता कसं काय ठरणार? कारण आज पण गाडी गुलालात रंगलेली आहे. आता खूप सारे फोन मला वाटतं तुम्हाला चालू होतील पहिऱ्यांचे आणि मला वाटतं सर्व काही मॅनेज करणं हे खूप कष्टाची गोष्ट आहे. काय बोलाल? मॅनेज करायला आमची सर्व मित्रमंडळीच आहे. आता मी तर त्या क्षेत्रात म्हणजे फक्त एक आपला मेन पुढारी म्हणून पण मॅनेज करण्याचे सर्व काम माझे सवंगडी मित्रमंडळीच करतात आणि ते त्यांना नक्कीच फोन आल्यानंतर ते योग्य तोच उत्तर देणार. बरोबर. आता जो आज तुमची दुसरी पण गाडी जमली होती ती गाडी कुठेतरी कॅन्सल झाली. मला वाटतं आपसामध्ये गाडी जमली होती त्याविषयी काय बोलाल 2 शब्द? गाडी आमच्याच गावातलाच बैल होता, मामाचाच मुलगा होता, त्यांचा बैल होता. त्याच्यामुळं आमची गाडी आज जी बिंजोरला नाव फिरवला होता छोटा शहरावरती आणि ती गाडी आम्ही कॅन्सल केली. बरोबर आहे. चला आता तुम्हाला आजच्या सन्मान चिन्ह आणि मिळालेल्या गुलालासाठी अभिनंदन करतो मी आणि लवकरच शेरा आणि मथुर पलवा आणि प्रेक्षकांची मनं जिंका अशी इच्छा करतो. धन्यवाद. धन्यवाद.